नमस्कार मैत्रिणींनो, मी माझीच सावली या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. शंभू महादेव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू द्यात आणि तुम्हाला माझ्याशी कनेक्ट करू द्यात. आज आहे सोमवार. आज मी सोमवारची महादेवांना अभिषेक घालते आणि पूजा करते. त्यांचं शिवस्तुती, परत रुद्राक्षाच्या माळेवर 108 वेळा ओम नमः शिवायचा जप, अभिषेक घालते त्यांना. ही मी अशी पूजा केलेली आहे. बघू शकताय, आज सोमवारची पूजा आहे ही. मला महादेवांचं खूप वेड आहे. म्हणजे महादेव माझे वडील नाही आहेत. वडिलांनंतर जर मी कोणाला वडील मानला असेल तर ते फक्त आणि फक्त महादेवांनाच, कारण की माझ्या आयुष्यात त्यांचं एक महत्त्वाचं स्थानच आहे. मी आवरले, पूजा वगैरे आवरले आणि आत्ता मी मशीनला जे शेवट माझं जरा फिनिशिंग राहिले, फिटिंग करायचं राहिले ब्लाऊजचं, ते करायला लागले मी. आणि तुम्ही मगाशी माझी देवपूजा बघितलीच असाल, कसं वाटलं तुम्हाला. आणि त्यात मी शेवटला म्हटलं की मी माझे वडील म्हणजे मी महादेवांनाच मानते. तर का? कारण की त्यांनी माझ्या आयुष्यात तसा रोलच केलेला आहे. म्हणजे प्रत्यक्ष नाही तर माझा खूप म्हणजे खूप विश्वास आहे महादेवांच्यावर. इतका की आज जे मी काय आहे किंवा माझे मिस्टर, माझे मुलं, ते त्यांच्या कृपेनेच आहे असं मी मानते. आणि मी हे का मानते असं, की ज्यावेळी मी वयाच्या 16 वर्षापासून प्रदोष व्रत करते. खूप केलं, भरपूर मी प्रदोष व्रत केलेले आहेत. आणि त्या प्रदोष व्रतामुळे मला छान असा नवरा भेटला. मुलं 2 झालीत, मला मुलगेच आहेत 2. परत तुम्हाला सांगते, महादेवांची कृपादृष्टी एकदा तुमच्यावर झाली की तुमच्यावर कितीही वाईट प्रसंग येऊ देत, त्यातून तुम्हाला बाहेर काढण्याची ताकद ही फक्त महादेवांच्यावर आहे, महादेवांच्याकडे आहे. आणि त्याच्यावर तुम्ही अतूट विश्वास ठेवा. डोळे झाकून जरी नुसतं ओम नमः शिवाय म्हटला, एखादी अडचण बोलला आणि ओम नमः शिवाय म्हटला, मला ह्यातून मार्ग दाखवा, तुम्हाला अचूक त्यातून मार्ग निघणार, हे 100%. कारण की मी हा अनुभव घेतलेला आहे स्वतः. मी बऱ्याचशा अडचणीतून बाहेर पडले आहे. आणि जास्तीत जास्त मोठी अडचण जी होती ती आर्थिक अडचण. ही प्रत्येकालाच असते, तुम्हाला माहितीच आहे. पण जसं मी 16 सोमवार व्रत केले, 16 सोमवार व्रत पूर्ण करून उद्यापन घातलं मोठं, 16 जोड्या वाढल्या, एक 17वी जोडी ही ब्राह्मण जोडी वाढली. त्यानंतर जे काही माझ्या लाईफला म्हणजे आमच्या दोघांच्याही मिस्टरांच्या माझ्या लाईफला जो काही पुश मिळाला आहे, एक म्हणतात ना की गाडी कुठं तर अडकून पडल्या आणि ती पुढं जात नाही, अशी अवस्था होती. तिथून पुढं आम्हाला एक असा पुश मिळाला जे महादेवांच्याच कृपेने आहे. श्रावण आला आहे मैत्रिणींनो, आणि आता ही तुम्हाला एक संधी आहे असं मी सांगते तुम्हाला, की तुम्ही 16 सोमवार व्रत करायला चालू करा. या श्रावण सोमवारापासून तुमची कोणतीही अडचण असली तर ती निघून जाईल. आणि तुमची कोणतीही इच्छा असेल, अगदी किती कठीण असली तरी 16 सोमवारात तेवढी ताकद आहे की ती इच्छा तुमची पूर्ण होणारच. अगदी 16 सोमवार पूर्ण होईपर्यंत पण होईल आणि त्यानंतर देखील होऊ शकते, पण होणार ही मात्र नक्की. मी स्वतः अनुभव घेतला आहे, त्यामुळे तुम्हीही अनुभव घ्या. ह्या श्रावणापासून तुम्ही 16 सोमवार करायला चालू करा. गिराईक ही माझ्याकडे चालून येत असतात, चालून. आणि मी एकदा एखाद्या व्यक्तीचं ब्लाऊज शिवून दिलं, एखाद्या लेडीजचं, की जरा जरी म्हणजे त्यात काही फॉल्ट असला किंवा त्यांना ते कुठंतरी फुगा येतं किंवा बसत नाही वगैरे, ते घेऊन येतात, व्यवस्थित करून घेऊन जातात आणि परत आणि माझ्याकडे शिवायला टाकतात ब्लाऊज. ही म्हणजे एक माझी चांगली हे झाली आहे, म्हणजे ओळख झाली आहे की मी ब्लाऊज शिवते, चांगलं शिवते, पिकोफॉल साडीला चांगलं करते. आणि त्यामुळे माझ्याकडे गिराईक ही आपोआप येत राहतात. मी असं कधीच कुठली पब्लिसिटी केलेली नाही. फार फार तर मी व्हॉट्सअपला स्टेटस लावते फक्त की शिवसमर्थ टेलरिंग. आणि मी माझ्या म्हणजे टेलरिंगच्या व्यवसायाला तेच नाव दिले, शिवसमर्थ टेलरिंग. शिवसमर्थ का दिले तर शिव आहेच समर्थ. म्हणजे आपण एखादे म्हणतो ना, मी समर्थ आहे माझी जबाबदारी घ्यायला, तसं शिव समर्थ आहेत माझी जबाबदारी घ्यायला, असं मला वाटतं. म्हणून त्या अर्थानं मी हे नाव ठेवले, शिवसमर्थ. समजलं. आणि दुसरी गोष्ट म्हणायची झालं तर मी स्टेटस फक्त व्हॉट्सअपला फक्त लावते, शिवसमर्थ टेलरिंग, साडी पिकोफॉल करून मिळेल आणि ब्लाऊज शिवून मिळेल, हे एवढंच मी लावते. बाकी काय मी जास्त कोणाला सांगायला जात नाही, मी ब्लाऊज शिवते, मला ब्लाऊज आणून द्या, मी हे शिवते. मी फोटो टाकत नाही कोणाला, फक्त एवढंच मी टाकलेलं, ते पण मी कधी तर स्टेटसला टाकते. किंवा माझे फोटो मिस्टरांचे, पोरांचे असेच मी स्टेटसला ठेवत असते. माझी पब्लिसिटी मी करत नाही. माझा परमेश्वर आहे मला
दारात कस्टमर आणून द्यायला. हे एवढा माझा विश्वास आहे महादेवांच्यावर. तुम्हीही 16 सोमवारचे व्रत करा. 16 सोमवार व्रत केल्याने तुमच्या प्रत्येक अडचणी दूर होतील. माझी पण आर्थिक अडचण भरपूर होती, पण जसं 16 सोमवार केल्यापासून आमची तीही अडचण गेलेली आहे. अगदी कष्ट करून आम्ही दोघंजणं, मिस्टर आणि मी, आम्ही दोघं आमचा संसार चालवत आहे. आम्ही कोणाचाही सपोर्ट घेतलेला नाही, आधार घेतलेला नाही. आत्ता तरी नाही. मला माझा आधार आणि सपोर्ट फक्त माझ्या आईचाच आहे. माझ्या आईनं भरपूर सपोर्ट केला आहे. जसं मी महादेवांवर म्हणजे डोळे झाकून विश्वास ठेवते, तसं मला माझ्या आईवर देखील डोळे झाकून विश्वास आहे की मला काय झालं की महादेवांसारखी ती देखील ठामपणे माझ्या पाठीशी उभी राहते. एवढा मला म्हणजे तिच्यावर पण विश्वास आहे आणि तिच्यावर जीव तर खूप आहे. मान्य आहे, प्रत्येक मुलगीचा आईवर जीव असतोच, पण माझा जरा जास्तच आहे कारण की मला फक्त आईच आहे. वडील खूप वारले आहेत. माझ्या लग्नाच्या 2 वर्षाआधी वारलेले आहेत वडील. त्यामुळं मैत्रिणींनो, महादेवांची उपासना करा. मी सांगते म्हणून नाही, तर स्वतः एकदा करून प्रयत्न बघा, अनुभव घ्या. अनुभव घेतल्याशिवाय कुठलीही गोष्ट होत नाही. म्हणजे एखाद्या गोष्टीवर कसं आपली इच्छा एखादी पूर्ण व्हायची असेल तर त्याच्यावर आपल्याला अगदी म्हणजे काय म्हणतात त्याला, पॉझिटिव्हली आपण त्याला घ्यावं लागतं गोष्टीला त्या, की हे होणार, हे माझ्या संग होणारच, चांगलं होणारच. या हेतूने जर कुठली गोष्ट करायला गेला तर तुमचं चांगलं होण्यापासून कोणीच अडवू शकत नाही. परमेश्वर तुमच्या पाठीशी कायम उभा राहील. तुम्ही जर पॉझिटिव्हली राहिलात तर सांगते मी तुम्हाला. पण निगेटिव्हली कुठली गोष्ट करायला गेलात, देवाची पूजा जरी करायला गेलात तर त्याचं फळ तुम्हाला मिळत नाही. हेही तितकंच सोपं आहे. नाहीतर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.